नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ शेअर करते आहे चतुर्थीच्या दिवशीचा. सकाळी उठून सगळ्यात आधी साबुदाणा भिजत घालून घेतला आणि मग म्हटलं साबुदाणा भिजेल तोपर्यंत बाकीचे कामं होतील. त्यानंतर अंघोळ करून घेतली आणि रात्रीची बऱ्यापैकी भांडी पडली होती, कारण टाकीत पाणी नव्हतं आणि रात्रीचं टाकी भरायला पाणी नसतंच मोस्टली, कारण जलपरी पण बंद होऊन जाते. आणि मग म्हटलं सकाळी पाणी येईल तेव्हाच टाकीत जाईल, तर मग तेव्हा भांडी घासून घेऊ. तर मग आता तेवढी भांडी घासून घेत होते. जास्त नव्हती भांडी, थोडीशीच होती, पण मग ते किचनवर खूप जास्त पसारा दिसत होता, त्यामुळे आधी ते आवरून घेतलं. एकीकडे साबुदाणा भिजतच होता आणि माझा तर तसा काही उपवास नसतो, कारण मी फक्त साबुदाणा खावा लागतो म्हणून उपवास करत नाही. खरं तर मला फळ फ्रूट पण चालत नाही, म्हणजे डॉक्टरांनीच बंद केले, त्यामुळे तर मग कसं काही ऑप्शनच नाही आहे की जर मी साबुदाणा खाऊ शकत नाही तर फ्रूट्स तरी आहेत खायला, नाही खाऊ शकत. त्याच्यामुळे मी सध्या उपवास स्किप करते. तर मंडळी, व्हिडिओ तर चालूच राहील, पण मला त्याचसोबत तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे आणि ती तुमच्यासाठी पण हेल्पफुल ठरेल असं मला वाटतं, म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी तुम्हाला इथून 8-9 वर्ष मागे घेऊन जाते, जेव्हा मी 10वी-11वीत असेल. तर झालं असं की मला ना इरेग्युलर पिरियडचा अचानक फार त्रास व्हायला लागला होता. म्हणजे आता मला तेव्हा एवढं कळत नव्हतं की ठीक आहे, आता म्हणजे सुरुवातच तर झाली आहे, होईल की मग असं व्हायला लागलं की 2-2.5 महिने लेट व्हायचं, त्यानंतर 4 महिने व्हायला लागलं आणि त्यानंतर मग एकदा तर 5 महिने असं झालं. मग मम्मीला ती गोष्ट लक्षात आली आणि मग मम्मी मला गायनॅककडे घेऊन गेली होती. मालेगावातच एक हर्षदा पाटील म्हणून डॉक्टर आहे, त्यांच्याकडे गेल्यानंतर मला थोडं कन्सल्ट केलं गेलं त्यांच्या थ्रू. तर त्यांनी सांगितलं की इतकं काही नाही, पण ते लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि आपण समजतो की हे फक्त पाळी रिलेटेड आहे, तर तसं नाही आहे. फक्त पिरियड रिलेटेड नसतात ह्या गोष्टी, तर बऱ्याचशा काही गोष्टी अजून यासोबत येतात आपल्याला. हे तेव्हा मला माहीत नव्हतं, हे तर मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, 3 महिने तुम्हाला गोळ्या खाव्या लागतील. तर त्या सप्लिमेंट्स होत्या, बर्थ कंट्रोल पिल्स असतात त्या, आणि डॉक्टर त्याच पिल्स देतात तुम्हाला. मला आजही तिचं नाव आठवतं त्या गोळीचं, तिचं नाव होतं जिनेट 35. तर ती गोळी 3 महिन्यांसाठी दिली गेली होती आणि ती गोळी 3 महिने खाल्ली, तर त्याच्यानंतर मला 2-3 महिने व्यवस्थित पिरियड्स यायचे. त्यानंतर मग पुन्हा जे होतं ते तसंच व्हायचं आणि त्यानंतर मग पुन्हा डॉक्टरांकडे गेलं का मग तीच सायकल सुरू व्हायची. मग त्यांनी मला वेट कमी करायला लावलेलं होतं. मग मी जवळपास 1-1.5 वर्षामध्ये माझं 15 किलो वजन कमी केलं होतं, कारण मी आधीपासूनच थोडीशी हेल्दी होते. सो मी तेव्हा 15 किलो कमी केलं आणि मग माझं वजन झालं होतं 51-52च्या आसपास गेली होती मी. त्यानंतर मग मला पिरियडचा एवढा काही त्रास नव्हता, पण मग ना ही सायकल अशी असते की आपण म्हणतो की बारीक झालं की PCOD PCOS हा त्रास कायमचा जातो, तर तसं नसतं. हळूहळू असं झालं की मी माझं फर्स्ट इयर कंप्लीट केलं BCAचं आणि जेव्हा फर्स्ट इयर झालं त्याच्यानंतर काही कारणास्तव कोरोनामुळे मी घरी राहिले. त्यानंतर पण 6-7 महिने तर वेट व्यवस्थितच होतं, पण त्यानंतर पुन्हा मला ती लक्षणं दिसायला लागली आणि माझं वजन त्यामुळे गेन व्हायला लागलं. आता आपण ही सायकल समजून घेऊ की होतं काय, तर युटेरसमध्ये ना पाण्याचे बबल्स तयार होतात आणि ते बबल्स पिरियड येऊ देत नाही आणि ते बबल्स आले की वजन वाढतं म्हणून ते बबल्स क्रिएट होतात. ही अशी कंटिन्यू सायकल चालू असते आणि त्याच्यामुळे मग माझं वेट पुन्हा गेन झालं आणि पुन्हा तोच त्रास झाला. तर आता मला इश्यू इरेग्युलर पिरियडचा नव्हता, पण वेट गेन होण्याचा होता. जे काही लोक म्हणतात ना आपल्याकडे बघून की हे खूप खात असतील किंवा काय इतकं काय PCOD PCOS इतकं काय, इतकं थोडी त्रास होतो, प्रत्येकच व्यक्तीला तर होतो. तर सिंपती घेण्यासाठी नाही, पण खरंच अदर लेडीजपेक्षा PCOD PCOS बायांना किंवा मुलींना त्रास खरंच खूप जास्त होता. क्रॅम्प्स खूप जास्त जोरात येतात आणि
ते 4 दिवस खूप भयंकर असतात त्या त्या मुलीसाठी स्पेशली. सो कोणाला पण इतकं हे करू नये, की असं तुच्छ लेखू नये, की असं झालं, तसं झालं. जर तुमच्या पण घरात असं कोणी असेल किंवा तुम्हाला आयडियासुद्धा नसेल, की तुमच्या आईला, बहिणीला हा त्रास आहे असं आणि त्यासुद्धा खूप गुपचूप हा त्रास सहन करत असतील ना, कोणाला कन्सल्ट करता, तर ही गोष्ट टाळायला तर अजिबात नाही पाहिजे, की आपल्याला इरेग्युलर पिरियड्स आहेत किंवा आपलं वेट गेन होतं आहे त्या गोष्टीमुळे. तर ही गोष्ट टाळायचीच नाही अजिबात. कारण हिच्यामुळे पुढे येणारे धोके खूप जास्त आहेत. कारण मी असं अनुभवलं आहे, की त्यामुळे बीपीसुद्धा शूट होतो आपला, ब्लड प्रेशर हाय होतं आणि बऱ्याच जणांमध्ये टाईप 2 डायबिटीजचा सुद्धा धोका असतो. कारण इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी खूप वाढते यामध्ये आणि इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढली की मग आपल्याला टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. सो त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देण्याची खूप जास्त गरज आहे. असंच फक्त की आहे आणि आपल्याला असं वाटतं की PCOD फक्त इरेग्युलर पिरियड आणि काय म्हणता इनफर्टिलिटी रिलेटेड असतं, तर तसं नाही आहे. तर बरेचसे असे आजार आहेत जे आपलं वेट करत असतात लाईनमध्ये, की आता इतकी वर्ष झाली ना, तर आपण आता ही स्टेप गाठूया, आता हिला हा आजार देऊया, असं चक्र चालू असतं ते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची खूप जास्त गरज आहे आणि कोणत्याच टॅबलेट अशा नाही आहे. डॉक्टर स्वतः मला ही गोष्ट बोलले होते, की पिरियडची जी मी तुम्हाला गोळी देते किंवा हे जे ते जी नेट 35 ती जी गोळी होती, ती फक्त बर्थ कंट्रोल पिल होती. तर तिच्याने जास्त काहीच होणार नव्हतं. जे काही होतं ते आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशननेच होतं, अदरवाईज होत नाही. आणि हो, एवढं पण मला मान्य आहे, की PCOD किंवा PCOSमध्ये दिवसभर काहीच करण्याची इच्छा नसते. म्हणजे ते सनलाईट पाहिलं ना, तिथेच हे होऊन जातं, की आता माझ्याने होणारच नाही, कामच होऊ शकत नाही. आणि हे मी रोज फील केलं आहे म्हणून सांगते. आणि जसं जसं सायंकाळ होते तसं तसं इतकं काम करू वाटतं. मग रात्रभर करून घ्या कामं, काहीही कामं करून घ्या, तर सगळी कामं करू शकतो आपण. पण जसं सनलाईट होतो तसं कामं करायची इच्छा होत नाही. हे मी पर्सनल अनुभवाने सांगते. पण हेच असतं, की आपली बॉडी आपल्याला मागे खेचते, पण आपल्याला तिच्या वाईज वागायचं नसतं. आणि त्यामुळे मी सुद्धा खूप जास्त आता ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. मला स्वतःला माहिती आहे किती डिफिकल्ट आहे ही गोष्ट घेऊन जगणं किंवा प्रत्येकाला त्यासाठी तोंड देणं, की प्रत्येकजण विचारतं, की तुझं वेट इतकं का वाढलं आहे आणि तू हे काही करत नाही का? तू तसं काही करत नाही का? का बरं तुझं इतकं वेट वाढतं आहे? पण आपण ह्या गोष्टी नाही कोणाला एक्सप्लेन करू शकत आहे. आणि जर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करत पण असाल ना, तर त्याचं किंचितसुद्धा गोष्ट कोणाला सांगू नका, की तुम्ही काय नवीन करतायत तुमच्या बॉडीत. कारण मग ती गोष्ट कधीच होणार नाही तुमची. सो आजपासून सुरुवात करा. नुसतं टॅबलेट्सच्या भरोशावर PCOD, PCOS बरा होत नाही. त्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप जास्त गरजेचं असतं. चांगला क्लीन आहार घेण्याचा प्रयत्न करा. बाहेरचं जास्त जंक फूड खा, पण थोडं कमी खा आणि रोज जाऊन बाहेरचं खाणं थोडंसं स्किप करा आणि थोडंसं क्लीन फूडच खाण्याचा प्रयत्न करा. याने खूप लाईफस्टाईल सुधारते. मलासुद्धा माझ्या पिरियड्समध्ये बऱ्यापैकी फरक पडला आहे त्या गोष्टीचा. सो तेच मी तुम्हाला सांगते आहे. आय होप तुम्हाला या गोष्टीचा फायदा झाला असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.